सर्वांना सविनय जय भीम. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे स्मृतिशेष काशीरामजी यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. राष्ट्रीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य शाखा यांच्या वतीने या सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि प्रास्ताविकामध्ये जसं सांगण्यात आलं की 25 राज्यांमध्ये आपण आपली संस्था काम करते आहे. दर शुक्रवारी अशा पद्धतीचं व्याख्यान आयोजित केले जाते, याचा मला खूप आनंद वाटला. आणि म्हणूनच बडवणे सरांनी जेव्हा मला सांगितलं की असं आहे, आपण सुरुवातीलाच निमंत्रण दिलं अध्यक्षपदाचं, त्याबद्दल मी आपल्या संस्थेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो की या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला आपण दिलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक माधवराव सुरकुंडे हे यवतमाळहून जॉईन झालेले होते. त्याचप्रमाणे माननीय चित्तरंजनजी कदम हे मुंबईहून जॉईन झाले होते. या दोन्ही वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने विचार या ठिकाणी मांडलेले आहेत. वास्तविक करणारे प्राध्यापक डॉक्टर चांगदेव शेंडे सर, सूत्रसंचालन करणारे आपण ताराचंद कुनवटकर सर, ज्यांनी वंदना घेतली त्या अस्मिता जामगडे मॅडम, संस्थेचे पदाधिकारी असलेले डॉक्टर आनंद भालेराव, इंजिनियर शेषराव धांगळे, तुषार अडकिणे, इंजिनियर श्रीकांत गवळी, संस्थेचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी, या सत्रामध्ये सहभागी असलेले उपस्थित बांधव आणि भगिनींनो. विषय असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमीला धम्मदीक्षा का घेतली आणि बहुजन समाजाचं त्याच्यापर्यंत कसं योगदान राहिलेलं आहे, याच्याविषयी आपण चर्चा करत आहोत. आयुष्यमान सुरकुंडे सर आणि आयुष्यमान कदम सर यांनी आपापले विचार या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत. त्याचा मला विशेष आनंद झाला. दोन्ही वक्त्यांनी अतिशय समर्पक असे विचार मांडलेले आहेत. मी नाशिकहून बोलतो आहे. सुरुवातीलाच सांगतो की मी एक धम्मचिंतक आहे. मागच्या 30-35 वर्षापासून धम्मावर चिंतन लेखन करतो आहे. माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि आताच मागच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला धम्मचक्र प्रवर्तन सुत्त या विषयाचा मी अन्वयार्थ सांगितलेला आहे. अनुवाद सगळेच करतात, पण मी त्याचा अन्वयार्थ सांगितलेला आहे. नाशिकमध्ये पाली भाषेचे वर्ग मी चालवतो. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद यांच्या संमतीनं नाशिकमध्ये पाली MA चे वर्ग चालतात. मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने डिप्लोमा क्लास चालतो आणि नाशिकचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे, त्यांच्या अंतर्गत सर्टिफिकेट कोर्स चालतात. असं माझं थोडक्यात परिचय आहे. विषयाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर विषय आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमीला धम्मदीक्षा का घेतली. आपण हे लक्षात घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडी पार्श्वभूमी सांगतो की धम्मचक्र प्रवर्तन जे आहे हे सर या भारतभूमीमध्ये 3 वेळा घडलेलं आहे. मुद्दा लक्षात घ्या. धम्मचक्र प्रवर्तन हे 3 वेळा घडलेलं आहे. पहिलं धम्मचक्र प्रवर्तन जे आहे ते भगवान बुद्धांनी केलं, ते आषाढ पौर्णिमेला केलेलं आहे. आषाढ पौर्णिमेला पहिल्यांदा पंचवर्गीय परिवर्जकांना धम्म सांगितला आणि पहिलं धम्मचक्र प्रवर्तन जे केलं ते आषाढ पौर्णिमेला केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं धम्मचक्र प्रवर्तन जे आहे ते अर्थातच सम्राट अशोकाने केलेलं आहे, ते विजयादशमीला केलेलं आहे. या दोन्ही तिथी आहेत, हे लक्षात घ्या. मला जे आपल्याला समोर विषय मांडताना हे स्पष्ट करून सांगायचं आहे की भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेला जर धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे, तर सम्राट अशोकाच्या काळात आषाढ पौर्णिमेचं धम्मचक्र प्रवर्तन हे विजयादशमीमध्ये कसं कन्व्हर्ट झालं, हा आपल्या दृष्टीने विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हे लक्षात घ्या. भगवान बुद्धांनी आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन केलं,
परंतु सम्राट भगवान बुद्धांच्या काळापासून ते सम्राट अशोकाच्या काळापर्यंत धम्मचक्र प्रवर्तन 200 वर्षाचा काळ आहे तो. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 200 वर्षांनी सम्राट अशोकाचं साम्राज्य सुरू झालं. मग हे 200 वर्ष धम्मचक्र प्रवर्तन हे आषाढ पौर्णिमेला होत होतं. परंतु त्यानंतर सम्राट अशोकाने जेव्हा मोगली पुत्र तिस्स या भिक्षूकडून धम्मदीक्षा घेतली आणि आपलं सर्व जीवन धम्माला अर्पण केलं. राजधर्म असेल, नीतिधर्म असेल, धर्म असेल, हा बौद्ध धर्माप्रमाणे जगला पाहिजे, असा आग्रह धरला आणि त्याच्या कार्यामुळे जनता प्रभावित झाली आणि भगवान बुद्धांचं आषाढ पौर्णिमेचं धम्मचक्र प्रवर्तन त्यांनी आदराने बाजूला ठेवलं आणि अशोक विजयादशमी, लक्षात घ्या, विजयादशमी म्हटलेला आहे. ही जी अश्विन पौर्णिमा आहे, पौर्णिमा हा 15वा दिवस येतो. त्याच्या अगोदर 5 दिवस म्हणजे दशमीला 10व्या दिवशी अश्विन महिन्यातल्या 10व्या दिवशी म्हणजेच विजयादशमी असा शब्दप्रयोग वापरला गेलेला आहे आणि सम्राट अशोकाने या दशमीच्या दिवशी शुक्ल पक्षातला 10वा दिवस या दशमीच्या दिवशी धम्मचक्र स्वीकारला आणि दुसरं धम्मचक्र प्रवर्तन केलं. भगवान बुद्धांचं आषाढ पौर्णिमेचं धम्मचक्र बाजूला राहिलं आणि सम्राट अशोकाच्या कार्याने जनता प्रभावित झाली आणि तेव्हापासून अशोक विजयादशमी हा धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून मानला गेलेला आहे. मग अशोकाच्या काळापासून तर 1956 पर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेपर्यंत संपूर्ण भारतामध्ये धम्मचक्र प्रवर्तन हा अशोक विजयादशमीला पाळला गेलेला आहे. आता तिसरं धम्मचक्र प्रवर्तन जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला केलं. मुद्दा असा आहे की 14 ऑक्टोबर 1956 साली अशोक विजयादशमी आणि 14 ऑक्टोबर ही तारीख, अशोक विजयादशमी ही तिथी आहे आणि 14 ऑक्टोबर 1956 ही तारीख आहे. त्याच्यामुळे 14 ऑक्टोबर 1956 आणि विजयादशमी ही थी एकाच दिवशी आली होती आणि ते 2500 वर्ष पूर्ण होत होते. हा मुहूर्त म्हणू आपण त्याला क्षणभर, की हा दिवस बाबासाहेबांनी निवडला आणि त्या दिवशी नागपूरच्या भूमीमध्ये हे धम्मदीक्षा बाबासाहेबांनी घेऊन तिसरं धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. आपला मुद्दा असा आहे की विजयादशमीला बाबासाहेबांनी का केलं? याच्यासाठी बांधवांनो आणि भगिनींनो, सम्राट अशोकाचं जे चरित्र आहे, कार्य आहे, तत्वज्ञान आहे, ते आपल्याला थोडक्यात समजून घेतलं पाहिजे. वेळेअभावी मी जास्त खोलामध्ये जाणार नाही, परंतु इतिहास असं सांगतो सम्राट अशोकाचा, की विजयादशमी जी आहे, ती विजयादशमी तिथीला सम्राट अशोकाने दशहरा नावाचे 10 नियम तयार केलेले होते. सम्राट अशोकाच्या चरित्रामध्ये तो उल्लेख आहे, की दशहरा, दस म्हणजे 10 आणि हरा म्हणजे नियम. ते दशहरा नियम बाबासाहेबांच्या वाचनामध्ये आलेले होते आणि आपण जर त्याचा अभ्यास केला, तर हे जे दशहरा नियम आहेत, हे दशहरा नियम दुसरं तिसरं काही नसून पंचशिलावर आधारित असलेले नियम आहेत. माझं हे पुस्तक आहे, याचं नाव आहे एवमे सूतं. मी असं ऐकलेलं आहे, असं या पुस्तकाचं नाव आहे आणि या पुस्तकामध्ये मी ते दशहरा नियम कोट केलेले आहेत. आपल्या माहितीसाठी फक्त मी ते दशहरा नियम एक क्षणात वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की बौद्ध धर्माचे पालन करण्यासाठी सम्राट अशोकाने 10 नीतितत्वे सांगितली. ही नीतितत्वे अशी होती. 1. धार्मिक कार्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी पशुहत्या न करणे. आता एक शिलालेख आहे. त्या शिलालेखामध्ये ही सगळी 10 तत्व दिलेली आहेत बघा. म्हणून आपण ती गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा, की याला संदर्भ आहे, याला पुरावे आहेत. त्या शिलालेखावरून ही 10 तत्व आपल्याला मिळू शकतात. धार्मिक कार्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी पशुहत्या न करणे, म्हणजेच हिंसा न करणे. कुणाचीही चोरी किंवा फसवणूक न करणे. व्यभिचार किंवा परस्त्री गमन न करणे. खोटं न बोलणे. मद्यपान न करणे. माणुसकीचा तिटकारा सोडून देणे. माणसाच्या जातीपेक्षा त्याच्या गुणांना श्रेष्ठ मानणे. वैर सोडल्याने वैर शांत होते हे लक्षात घेणे. आणि महत्वाचं आजच्या विषयाशी अनुषंगून 8वं तत्व आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय
या तत्वास विसरू नये. आणि 10वं आहे, की नीती नियमांचे पालन केल्यास परमसुखाचा लाभ होतो. ही जी 10 तत्वे सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये कोरून जनतेला सांगितली आणि याच्याप्रमाणे आचरण करण्याचा आदेश दिला. ही 10 तत्व बाबासाहेबांच्या वाचनामध्ये आली आणि म्हणून बाबासाहेबांनी विजयादशमी हा दिवस निवडलेला आहे, असं माझं स्वतःचं प्रिझम्पशन आहे, स्वतःचं गृहीतक आहे. हे आपण लक्षात घ्या. याला संदर्भ आहेत म्हणून मी सांगतो आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी आणि 14 ऑक्टोबर हे दोन्ही दिवस एकत्र येत होते. त्या दृष्टीनं बाबासाहेबांनी विजयादशमीची ही तिथी निवडलेली आहे आणि तेव्हा धम्मदीक्षेचा कार्यक्रम घेतलेला आहे. तो या दशहरा पालनाच्या अनुषंगाने घेतलेला आहे. सम्राट अशोकाचं कार्य मी खोलात जात नाही. परंतु त्या कार्याचा इतिहास बाबासाहेबांनी सुद्धा जाणलेला होता आणि म्हणून सम्राट अशोकाच्या प्रती आदर राखून बाबासाहेबांनी अशोक तर आपण नाव दिलं. विजयादशमी हे खरं नाव आहे आणि विजयादशमीला बाबासाहेबांनी धर्मांतर करून घातलं नागपूर या ठिकाणी. हा सगळा इतिहास आपल्याला माहीत आहे. दुसरा मुद्दा या व्याख्यानाच्या विषयाच्या अनुषंगाने असा आहे, की बहुजन समाज धम्मदीक्षा घेईल का? बहुजन समाजाने धम्मदीक्षा घेतली पाहिजे. बौद्ध धम्म हा केवळ पूर्वाश्रमीच्या महारापुरता किंवा आताच्या बौद्धांपुरता सीमित न राहता, मर्यादित न राहता, तो सर्व थरावर पोहोचला पाहिजे. आताच या ठिकाणी दोन्ही वक्त्यांनी त्यावर बऱ्यापैकी भाष्य केलेलं आहे. त्यामुळे मी त्यामध्ये जास्त जात नाही. परंतु मुद्दा असा आहे, की भगवान बुद्धांचंच एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे. जेव्हा भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास केल्यानंतर याच अश्विन पौर्णिमेला जेव्हा सर्व भिक्खूंना सांगितलं, की तुम्ही धम्म सांगण्यासाठी बाहेर पडा. चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय असा तो आदेश आहे. मुद्दा असा आहे, की भगवान बुद्ध मूळचे क्षत्रिय. त्यामुळे क्षत्रिय हिताय क्षत्रिय सुखाय असं बुद्धांनी म्हटलेलं नाही, हे लक्षात घ्या. बुद्धांच्या काळामध्ये ब्राह्मणी वर्चस्व किंवा वर्णवाद म्हणा किंवा चातुर्वर्ण्य म्हणा, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला होता. त्यामुळे त्यांना खुश करण्यासाठी भगवान बुद्धांनी ब्राह्मण हिताय ब्राह्मण सुखाय असं म्हटलेलं नाही. परंतु भगवान बुद्धांचा हेतूच हा होता, की बहुजन हिताय बहुजन सुखाय असं भगवान बुद्धांनी स्वतः आदेश देऊन लोकांना किंवा भिक्खूंना धम्माच्या प्रचारार्थ लोकांवर अनुकंपा करण्यासाठी सांगितलेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा संदर्भ आहे, की बहुजन हा शब्द कुठे येतो? आपण जर थेरी गाथा वाचली, तर त्या थेरी गाथेमध्ये माता महाप्रजापती गौतमी हिची काही उदाहरणं आहेत. हिची काही पदं आहेत. त्या पदामध्ये सर्वप्रथम हा बहुजन शब्द आपल्याला सापडतो. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे माता महाप्रजापती गौतमीने, तिचं एक पद आहे ते मी फक्त आपल्याला वाचून दाखवतो. माता महाप्रजापती गौतमी त्या थेरी गाथे असं म्हणते, की बुद्धवीर नमो तत्तु सब्ब सत्तानं मुत्तमं योमं दुःखा पमुच्यसी अन्यं वा बहुकं जनं. तिथे बहुजन शब्द नाहीये, तिथे बहुक जन असा शब्द आलेला आहे पालीमध्ये. पालीमध्ये बहुक जन असं म्हटलेलं आहे आणि मध्ये बहुकजन याचा अर्थ असा आहे, की प्राणी मात्र आणि मनुष्य मात्र. म्हणजे माणूस किंवा मनुष्य आणि प्राणी या दोन्ही जमातीला बहुकजन असं म्हटलेलं आहे. तसा संदर्भ आहे मी आपल्याला सांगितलं. थेरी गाथेमध्ये गाथा क्रमांक 157 आहे. त्या 57व्या गाथेमध्ये बहुकजन हा शब्द आलेला आहे. आणि बहुकजन हा शब्द या अर्थाने आलेला आहे, की संपूर्ण मनुष्यजात आणि प्राणी मात्र यांना मिळून बहुकजन असा शब्द वापरलेला आहे. बुद्धांनी जेव्हा असं म्हटलेलं आहे, की बहुजन हिताय बहुजन सुखाय, त्याच्यामध्ये बुद्धांच्या पंचशिलातलं पहिलंच तत्व समाविष्ट होतं, की प्राण्यांच्या सुखासाठी आणि प्राण्यांच्या हितासाठी सुद्धा आपण धम्मप्रचारार्थ बाहेर पडा. हा त्यातला गर्भित अर्थ आहे बांधवांनो, तो आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी असं जेव्हा म्हटलेलं आहे, की बहुजन हिताय बहुजन सुखाय यांच्यासाठी तुम्ही बाहेर पडा. याचा अर्थ असा, की भगवान बुद्धांचा उद्देशच मुळात बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी आपण धम्मप्रचार केला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा संदर्भ आहे. दुसरा संदर्भ या निमित्ताने मी आपल्याला देऊ इच्छितो,
की भगवान बुद्धांचे जे पंचशील आहे, भगवान बुद्धांच्या काळामध्ये भगवान बुद्धांनी असं म्हटलेलं आहे, 5वं शील आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं तर, त्यामध्ये म्हटलेलं आहे, अ, 5वं शील आहे, सुरामेरय मज्ज पमाद ठाणा वैरमणी. 5व्या शिलामध्ये. 1 मिनिट बहुजन हिताय, बहुजन सुखाय. 5वं शील बघा. ओके. तर हे 5वं शील जे आहे, त्याच्यामध्ये सुरामेरय असा शब्द वापरलेला आहे. आता परिस्थिती लक्षात घ्या, की बुद्धांच्या बाबासाहेबांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथामध्ये हा संदर्भ दिलेला आहे. बुद्धांच्या काळामध्ये सुरा आणि सोम असे 2 प्रकारचे पेय होते आणि परिस्थिती चातुर्वर्ण्याची अशी होती, की सोम जे मद्य आहे, ते उच्चवर्णीयासाठी होतं, देवांसाठी होतं. म्हणून आपण म्हणतो, की शंकर हा नेहमी सोमरस पीत होता, असा शब्दप्रयोग आपण ऐकलेला असेल. सोम जे मद्य आहे ते उच्चवर्णीयासाठी होतं आणि सुरा जे मद्य आहे ते बहुजनांसाठी होतं. भगवान बुद्धांनी पंचशील देत असताना सोममेरय मज्ज असं म्हटलेलं नाही बघा. कारण ते उच्चवर्णीयासाठी होतं. भगवान बुद्धांना त्यांची काळजी नव्हती. भगवान बुद्धांना काळजी होती ती बहुजनांची आणि बहुजन कोणतं मद्य पीत होते? सुरा पीत होते. कारण ते सुरा हे जे मद्य आहे ते हलक्या प्रतीचं होतं आणि ते बहुजनांसाठी होतं. म्हणून 5वं शील देताना बुद्धांनी तिथे म्हटलेलं आहे सुरामेरय आणि त्याच्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो, की सुरा हे बहुजनांचं पेय होतं. भगवान बुद्धांना बहुजनांची काळजी होती आणि त्यांच्यासाठी सुरा हा शब्द वापरून भगवान बुद्धांनी ते शील दिलेलं आहे. याचा अर्थ दुसरा संदर्भ सांगतो मी. याचा अर्थ असा, भगवान बुद्धांना बहुजनांच्यासाठी काम करायचं होतं आणि त्या दृष्टीनं भगवान बुद्धांनी भिक्खूंना आदेश दिलेला आहे, बहुजन हिताय, बहुजन सुखाय. मी मध्यंतरी एक लेख लिहिलेला होता. त्याचा मीनिंग असं होतं, की बौद्ध, बहुजन आणि ब्राह्मण याच्यामध्ये मी बऱ्यापैकी डिटेल विश्लेषण केलेलं आहे. तेवढं सांगण्यात वेळ नाही. परंतु आजचा बहुजन समाज जो आहे, हा समाज बौद्ध धम्माकडे का वळत नाही, याचं विश्लेषण झालं पाहिजे बांधवांनो. कारण परिस्थिती आज अशी आहे, की पूर्वीचे महाराष्ट्र आश्रमाचे लोक, त्यांनी फक्त बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे आणि केवळ 1% म्हणू किंवा -1% जरी म्हटलं तरी इतर समाजाचे काही लोक आहेत. नाही असं नाही. काही चर्मकार समाजातली लोकं आहेत, काही मातंग समाजातली लोकं आहेत किंवा एस-सी, एस-टी, ओ-बी-सी यांच्यामधली काही समाज जे विद्वान आहेत, ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ज्यांनी बौद्ध धम्म जाणलेला आहे, अशी मंडळी बौद्ध धर्माकडे आकर्षित झालेली आहेत. परंतु त्यांचं प्रमाण जे आहे ते फार नगण्य आहे. म्हणून अशा लोकांसाठी आपल्याला काय करता येईल याविषयी दोन्ही वक्त्यांनी सांगितलेलं आहे. हे जे सगळे उपाय आहेत, हे आपल्याला निश्चितचपणे राबवता आले पाहिजेत. कारण असं आहे, की सरांनी जसं आता या ठिकाणी उल्लेख केला कदम सरांनी, की यू-पी, एम-पी किंवा गुजरात असेल किंवा बिहार असेल, या भागामध्ये परिस्थिती चांगली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु माझं निरीक्षण असं आहे, की ज्या ठिकाणी अन्याय होतो, त्या ठिकाणी धर्मांतर होतं. ज्या ठिकाणी अन्याय होतो, तिथला समाज बौद्ध धम्म स्वीकारतो. असं एकंदर चित्र आपल्याला दिसून येईल किंवा आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून जो उपेक्षित समाज आहे, जो शोषित समाज आहे, ज्याच्यावर अन्याय होतो, तो बौद्ध धम्माकडे आकर्षित होतो. कारण त्याचा बेस जो आहे, तो बाबासाहेबांनी संविधानाच्या आधारातून आपल्यासमोर ठेवलेला आहे. आणि जेव्हा लोकं धर्मांतर करतात, जेव्हा लोकं बौद्ध म्हणून आपली ओळख निर्माण करू इच्छितात, तेव्हा मात्र मग धर्मांतर झाल्यानंतर त्यांना लक्षात येतं, की संविधानाने आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. अनेक मुद्दे आपल्याला सांगता येतील. परंतु आपण केवळ हा संपूर्ण बहुजन समाज आहे. बुद्धांच्या काळामध्ये बहुजन समाज होता. आपल्याला जर जर खोलात जर गेले किंवा आपल्याला लक्षात येईल तर बुद्धांच्या या भिक्षू संघामध्ये 90% भिक्षू हे ब्राह्मण होते. सारिपुत्त कोण होते? मोगलायन कोण होते? महाकश्यप कोण होते? किंवा इतर जेव्हा आपण या भिक्षूंची यादी बघतो, तेव्हा हे सर्व भिक्षू जे आहेत हे ब्राह्मण होते. आणि मग जे 10% बहुजन समाजातले होते, त्याच्यातले मग तो सुप्रबुद्ध असेल, तो सुमंगल भिक्षू असेल किंवा उपाली न्हावी असेल, अशी जी मंडळी होती ती बहुजनातली होती आणि त्यांची टक्केवारी मात्र 10% होती.
बुद्धाच्या काळापासून हे चालत आलेलं आहे. परंतु याकडे जर मग इतर समाजाचे किंवा बौद्ध समाजाचे आज बहुजन समाजामध्ये कोण आहेत? आज बहुजन समाजामध्ये मातंग आणि चर्मकार एस-सी कॅटेगरीतले जर आपण विचार केला आणि मुद्दा महत्त्वाचा मला आपल्या निदर्शनास असा आणून द्यायचा आहे, की बहुजन हा जो शब्द आहे, हा सर महाराष्ट्रापुरता मर्यादित नसावा. आपण लक्षात घ्या. बहुजन समाज जेव्हा आपण असं म्हणतो, की बहुजन समाजाने बौद्ध धम्म स्वीकारण्यासाठी आपण प्रयत्न करावा अशी जेव्हा आपण इच्छा व्यक्त करतो, तेव्हा महाराष्ट्रापुरता विचार न करता अखिल भारतीय स्तरावरचा विचार केला गेला पाहिजे. बाबासाहेबांनी तो विचार केलेला आहे. तो पंजाबमध्ये विचार केलेला आहे, तो यूपीमध्ये विचार केलेला आहे, तो बिहारमध्ये विचार केलेला आहे, गुजरातमध्ये विचार केलेला आहे आणि तिथला तिथला जो शोषित समाज होता, त्याला सर्वांना बाबासाहेबांनी बौद्ध समजून सांगण्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ लिहिलेला आहे आणि इतर ठिकाणी सुद्धा तो चांगल्या पद्धतीनं पाळला जातो. त्यामुळे बहुजन म्हटल्यानंतर महारांच्या किंवा आजच्या बौद्धांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर मातंग आणि चर्मकार एवढ्या 2 जातीपुरताच तो विचार करता कामा नये. आज मराठा मराठा समाज काही बुद्धांच्या काळामध्ये नव्हता, पण तो बहुजन समाजामध्ये आहे. कुणबी समाज बुद्धांच्या काळामध्ये नव्हता, पण तो बहुजन समाजामध्ये आहे. बुद्धांच्या त्रिपिटकामध्ये लोहाराचा उल्लेख येतो. जसा चुंद हा लोहार होता. कुंभारांचा उल्लेख येतो, सुताराचा उल्लेख येतो, शेतकऱ्यांचा उल्लेख येतो. काशी भारद्वाज हा शेतकरी होता. अशा सगळ्या समाजातले जेव्हा बहुजनांच्या दृष्टीने विचार केला, तर बुद्धांच्या काळामध्ये सुद्धा ते होते, परंतु त्यांचं प्रमाण कमी होतं. आणि म्हणून बाबासाहेबांची धम्मदीक्षा जी आहे, ही त्या काळामध्ये जरी केवळ बौद्ध समाजासाठी असली, तरी सुद्धा इतर समाजाने सुद्धा त्याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतला आहे. भलेही त्याचं प्रमाण कमी असेल. म.बी. चिटणीस घ्या किंवा गद्रे घ्या, हे बाबासाहेबांचे सहकारी कोण होते? हे बाबासाहेबांचे सहकारी ब्राह्मण होते आणि त्यांनी बाबासाहेबांच्या सहवासामध्ये राहून बौद्ध धम्म शेवटी शेवटी स्वीकारलेला आहे. त्यामुळे यांचं प्रमाण फार अल्प होतं आणि ही जी बहुजन समाजातली मंडळी आहे, यांना बौद्ध धम्माकडे जर आकृष्ट करायचं असेल, आता मुद्दा लक्षात घ्या, की बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धम्म स्वीकारला, तेव्हा तो मूळ या भारताच्या मातीतला बौद्ध धम्म स्वीकारला आणि आता जसं या सुरकुंडे साहेबांनी सांगितलं, की बौद्ध धम्म जो आहे, हा महाराष्ट्रापुरता मर्यादित न धरता आपण अखिल भारतीय जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा त्याच्यासाठी ज्या उपाययोजना केल्या पाहिजेत, त्याच्यासाठी उपाययोजना आम्ही प्रॅक्टिकल जेव्हा काम करतो साहेब, तेव्हा आमच्या असं लक्षात येतं, की आता ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे, त्यांना महार बौद्ध जे आहेत, हे खालच्या पद्धतीचं समजतात. हे प्रॅक्टिकल सांगतो मी तुम्हाला. बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धम्म स्वीकारला, तेव्हा भारतामध्ये जसं आता सुरकुंडे साहेब म्हणाले, की बौद्ध नव्हते. बौद्ध समाज नामशेष झालेला होता. त्यामुळे मूळ नव्हते. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या अगोदर बाबासाहेबांनी पंजाब किंवा शीख धर्म स्वीकारायला सुद्धा इच्छा प्रदर्शित केली होती. यशवंतराव आणि मुकुंदांना त्यांनी पंजाबला पाठवलं होतं बौद्ध धर्माची शिकवण घेण्यासाठी. परंतु त्या धम्मामध्ये सुद्धा मतभेद आहेत. त्या धम्मामध्ये सुद्धा चालीरीती आहेत आणि मग तिथला पंजाब शीख धर्म अस्तित्वात आहे आणि तो महार समाजाला उपेक्षित समजेल म्हणून बाबासाहेबांनी शीख धर्म स्वीकारण्याचं नाकारलं. ख्रिस्ती धर्म सुद्धा प्रस्थापित होता. मी जर ख्रिस्ती धर्म स्वीकारला, तर माझ्या समाजाला इथले मूळ ख्रिस्ती जे आहेत ते उपेक्षित समजतील. असं प्रत्येक धर्माविषयी बाबासाहेबांनी निदान केलेलं होतं आणि आता आता जेव्हा इतर समाजाची माणसं, विशेषतः पंजाबमध्ये किंवा गुजरातमध्ये आदिवासी आहेत आणि भंगी समाजाची माणसं आहेत, त्याला मेहतर असं म्हटलं जातं तिकडे. त्या समाजातली माणसं जेव्हा बौद्ध धम्म स्वीकारतात, तेव्हा आपण महाराष्ट्रातले महार समाजातून बौद्ध झालेली माणसं, त्यांना आपल्यापेक्षा खालची समजतो. ही फॅक्ट आहे साहेब. हे मी स्वतः अभ्यासलेलं आहे. हे मी त्याचा स्वतः सर्व्हे केलेला आहे आणि म्हणून मी एवढं खात्रीपूर्वक सांगू इच्छितो, की आपण जेव्हा मानेंचा इतिहास तुम्ही बघा. मानेंनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारण्याचे घेतले किंवा ते उपरे साहेब होते. त्या उपरे साहेबांनी जेव्हा बौद्ध धर्म स्वीकारण्याचं ठरवलं होतं, तेव्हा आपला जो मूळ बौद्ध समाज आहे, ज्यांनी 56 ला धम्मदीक्षा घेतली, त्यांना तो दुय्यम प्रतीचा समजायला लागला. हा सगळ्यात मोठा धोका आहे बहुजनांच्या विषयी आपल्यामध्ये. म्हणून तो प्रकर्षानं आपण टाळला पाहिजे. जे बौद्ध धम्म स्वीकारू इच्छितात,
त्यांच्याशी समतेची वागणूक ठेवून आपण जर यामध्ये काम केलं, तर निश्चितचपणे बहुजन समाज जो आहे, तो बौद्ध धम्माकडे आकृष्ट होऊ शकेल, असं मला या निमित्ताने वाटतं. आणि म्हणून बाबासाहेबांची ही जी धम्मक्रांती आहे, ही जर आपल्याला यशस्वी करायची असेल, तर आपण इतर समाजाला बौद्ध धम्म पटवून दिलाच पाहिजे. मी स्वतः ख्रिस्ती धर्मातले जवळ-जवळ 50 व्यक्तींना बौद्ध धम्माची दीक्षा भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा मीराताई आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेऊन 50 ख्रिश्चन लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली आहे साहेब. आणि मग त्यांच्याशी जेव्हा मी असा संवाद साधतो, तेव्हा माझ्या आता लक्षात असं येतं, की त्यावेळी 10 वर्षापूर्वीची घटना आहे ती. त्यावेळेस ज्या ख्रिस्ती लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला माझ्या संस्थेच्या माध्यमातून नाशिकमध्ये, आता त्यांच्या मुली करायला मूळचे महार समाजातले बौद्ध धर्मीय तयार नाहीत. ही फॅक्ट आहे. म्हणजे बौद्ध धर्मामध्ये जे येतात, त्यांच्या मुली स्वीकारायला तयार आपण होत नाही. हां सर, सुरवंडे सर, ही फॅक्ट सांगतो तुम्हाला. हे घडतंय आता समाजामध्ये. म्हणून याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. याच्यावर भर दिला पाहिजे, की आपण जेव्हा दुसऱ्या समाजातली लोकं बौद्ध धर्मामध्ये येतात, इतर समाजातली लोकं बौद्ध धर्मामध्ये येतात, त्यांच्याशी सुद्धा समतेनं वागलं पाहिजे. त्यांच्याशी सुद्धा आपण नातेसंबंध निर्माण केला पाहिजे. त्यांच्या मुली आपण केल्या पाहिजेत. आपल्या मुली त्यांना दिल्या पाहिजेत. आणि असं जेव्हा बाबासाहेबांना अपेक्षित जातीअंताची चळवळ आपण करू, तेव्हा खऱ्या अर्थाने बहुजन समाज धर्माकडे आकृष्ट होईल. आणि तो आकृष्ट होण्यासाठी हा आपल्या मार्फत छोटासा जो प्रयत्न आहे, हा संदेश या ठिकाणी जर आपण समजून घेतला आणि हीच भावना लोकांना जर सांगितली, तर आजच्या या सत्राचं ते लक्षणीय यश असेल, असं मी समजतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम.